नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MSGK मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, माणूस पाण्याशिवाय किती दिवस जिवंत राहू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 3 दिवस। मित्रांनो, माणूस पाण्याशिवाय 3 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो। तुम्ही ऐकलं असेल की 7 दिवस किंवा 21 दिवसांपर्यंत माणूस जिवंत राहू शकतो। तर मित्रांनो, तसं नाही, पाण्याशिवाय माणूस फक्त 3 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो। दुसरा प्रश्न आहे, शरीरासाठी सर्वोत्तम फळ कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नारळ। मित्रांनो, नारळ या फळाला शरीरासाठी सर्वोत्तम फळ मानले जाते, कारण नारळाच्या पाण्यामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि मिनरल्स जे अगदी योग्य प्रमाणामध्ये असतात, जे की माणसाच्या शरीराला उपयोगी आहेत। तर मित्रांनो, त्यामुळे नारळ हे सर्वोत्तम फळ मानले जाते। तिसरा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कांगारू। मित्रांनो, कांगारू हा ऑस्ट्रेलिया या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे। चौथा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला 2 राजधान्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आंध्र प्रदेश। मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्याला 2 राजधान्या आहेत। पहिली आहे अमरावती आणि दुसरी आहे विशाखापट्टणम। ह्या अमरावती राज्याच्या 2 राजधान्या आहेत। पाचवा प्रश्न आहे, कोणता पक्षी रंग बदलू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गुंजन पक्षी। मित्रांनो, गुंजन हा पक्षी रंग बदलू शकतो। गुंजन पक्षाला इंग्लिशमध्ये हमिंग बर्ड या नावाने सुद्धा ओळखले जाते। 6वा प्रश्न आहे, मच्छर चावल्याने कोणता आजार होतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 डेंग्यू। मित्रांनो, मच्छर चावल्याने आपल्याला डेंग्यू हा आजार होऊ शकतो। 7वा प्रश्न आहे, कोणती भाजी खाल्ल्याने माणूस मरू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आलू। मित्रांनो, आलूमध्ये कोलेस्ट्रॉल आणि स्टार्चचं प्रमाण सर्वात जास्त असतं, जे की दररोज खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं। 8वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पद्मनाभ स्वामी मंदिर। मित्रांनो, पद्मनाभ स्वामी मंदिर जे की केरळ या राज्यामध्ये आहे, हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे। 9वा प्रश्न आहे, श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला होता? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मथुरा। मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा मथुरा या ठिकाणी झाला होता। आणि मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो, तुमचा देवावर विश्वास आहे की नाही? ऑप्शन आहेत हो, आहे, नाही। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आता व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।